की जय. बघा दादा, ज्या गेट मधून आपण एंट्री केली की नाही, या गेटचं नाव आहे दादा पालखी दरवाजा. आज कल्पना करा, पालखी दरवाजा म्हणजे त्या काळामध्ये शिवरायांची पालखी, त्या पालखीला आज दर्जा काय हो, एखाद्या मंत्र्याची लाल दिव्याची गाडी ती त्या काळची पालखी. शिवरायांची पालखी, शंभूराजांची पालखी गडावरती आली, दरवाजाने आतमध्ये यायची म्हणून दरवाजाचं नाव आहे पालखी दरवाजा. आज आपल्याला रायगड किल्ल्यावरती येत असताना, गडाच्या पायथ्यापासून माथ्यावरती येत असताना पाण्याची बॉटल आपल्याला आणता येत नाही, दम लागतो. कल्पना करा, आम्ही गडावरती 350 इमारती पाहतो, डोळ्यासमोर आमच्या एवढा मोठमोठे दगड आम्ही पाहतो. हा लागणारा, गडावरती लागणारा दगड हा त्या मावल्याने पायथ्यापासून डोंगरावरती आणला असेल कसं, याची कल्पना करू शकत नाहीये. पण आपले राजे हुशार होते, आपले राजे ग्रेट होते. आपल्या महाराजांना माहिती होतं की हा दगड आणणं शक्य जाणार नाही, म्हणून महाराजांनी काय केलं की गडावरती जी मोठमोठी 11 तलावं खोदली आणि 84 पाण्याच्या टाक्या खोदल्या गेल्या. जो काळा पशिना रायगडातून बाहेर पडला तो रायगडाच्या बांधकामासाठी लागला. जिथे मोठे खड्डे पडले त्याला खालून तटबंद्या बांधल्या, पिण्याकरता पाणी झालं आणि बांधकामासाठी दगडही झाला. एका दगडामध्ये महाराजांनी 2 पक्षी मारले गेले होते. म्हणजे पाणी जिरवा पाणी अडवा ही स्कीम महाराजांच्या काळामध्ये राबवली होती. आज